प्रार्थना करूया. आमच्या महान आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो. तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, तू आमचा थोर आणि जिवंत परमेश्वर आहेस. पैत देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला. प्रभू देव बापा, तू आमची काळजी घेतली, आमचं संरक्षण केलंस, आमच्या गरजा पुरविल्या, आमच्या जाण्या येण्यामध्ये आमचं सहाय्य केलंस. त्यासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो. प्रभू, प्रेमळ परमेश्वर देव बापा, आज या पवित्र वारी तुझी भक्ती करण्याकरिता जी संधी तू दिली त्यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानतो. आणि आमची आज प्रार्थना आहे प्रभू देव बापा, तुझ्या समोर आम्ही येत असताना तू आमच्यावर दया कर, आमच्या अपराधांची, आमच्या चुकांची तू आम्हाला क्षमा कर, आम्हाला धुवून शुद्ध कर आणि पावित्र्याने युक्त हो तुझ्या आराधना करण्याकरिता आज तुझं सहाय्य कर. प्रभू देव बापा, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, आज या भक्तीच्या द्वारे आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभूजी, तुझी लेकरं मार्गात आहेत, त्या सर्वांना देखील आम्ही तुझ्या हातांमध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. उपासना संगीतामधून 107 नंबरचं जे गीत आहे ते गीत गात आपण भक्तीमध्ये समोर जाऊया. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. उपासना संगीतातून 107 नंबरचं गीत. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. ख्रिस्ताची वर्ण कृपा भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. ख्रिस्ताची वर्ण कृपा तो वंद्य तारणा. स्वर्गास त्याने सोडिले धराया अवतार. अमूल्य रक्त ओतिले तो वंद्य तारणा. धरा सर्व प्रसंगी करी करी कैवान. प्रभू से घ्या सुवंदना तो वंद्य तारणा. टाळून त्वरे पाप गो स्वर्गात जाऊ पार. तेव्हा भेटेल मित्र तो वंद्य तारणा. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. ख्रिस्ताची वर्ण कृपा तो वंद्य तारणा. पवित्र शास्त्रामधून यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज आपल्याकरिता सवेरुणिका हिवरे वणी यावेळेस एक स्तोत्र वाचते. मसीह में सभी प्रियजनों को मेरा सलाम. आइए हम बाइबल में से भजन संहिता 121 ये निकालेंगे. मैं अपनी आंखें पर्वतों की ओर लगाऊंगा, मुझे सहायता कहाँ से मिलेंगी? मुझे सहायता यहोवा की ओर से मिलती है, जो आकाश और पृथ्वी का करता है. वह तेरे पाँव को टलने न देगा, तेरा रक्षक कभी न ऊँघेगा.
सुन, इज़राइल का रक्षक न ऊँघेगा और न सोएगा। यहोवा तेरा रक्षक है, यहोवा तेरी दाहिनी और तेरी आड़ है। न तो दिन को धूप से और न रात को चांदनी से तेरी कुछ हानि होगी। यहोवा सारी विपत्ति से तेरी रक्षा करेगा, वह तेरे प्राण की रक्षा करेगा। यहोवा तेरे आने जाने में तेरी रक्षा अब से लेकर सदा तक करता रहेगा। सचमुच मेरे प्रियो, परमेश्वर हमारा रखवाला है, रक्षक है। मेरे प्रियो, परमेश्वर ने अब खुद से ज़्यादा महत्व अपने वचनों को दिया है। हम जानते हैं परमेश्वर ने केवल शब्द कहा और सारे सृष्टि का निर्माण उसने केवल शब्द मात्र से कर दिया। इतना सामर्थ्य और इतना अद्भुत हमारा परमेश्वर है। इसमें परमेश्वर पिता जैसे कि एक शारीरिक पिता अपने बच्चों की रखवाली किस तरह से करता है, हम जानते हैं कि पूरा नियंत्रण, पूरी देखरेख करता है एक शारीरिक पिता अपने बच्चों की, और पूरा ध्यान रखता है कि मेरा बच्चा कहाँ जाता है, कैसा है, उसकी संगति कैसी है, हर एक प्रकार का ध्यान रखता है। उसी तरह हमारा स्वर्गीय पिता भी इसमें बताया है, वो हमारा रक्षा करता है, हमारे ऊपर ध्यान रखता है। हमारा जो शारीरिक पिता होता है वो तो भी झपकी लेता है, 8 घंटे की नींद रात में वो लेता है, तब उसकी आंखें बंद होती है। परंतु हमारा स्वर्गीय पिता यहाँ पर 4 अध्याय में क्या कहता है कि इज़राइल का रक्षक न ऊँघेगा और न सोएगा, न झपकी भी नहीं लेता है वो, परंतु निरंतर वो हमारी ओर निहारते रहता है। कितना ही अद्भुत ऐसा अपने वायदों का पक्का और सच्चा परमेश्वर। यदि वो कहता है कि मैं तेरी रखवाली करता हूँ, तो वास्तविक तौर पे वो हमारी रखवाली करता है। यहाँ पर मैं अपने पति के जीवन से एक छोटी सी गवाही देना चाहूँगी कि जब एक बार वो नांदेड़ से अकोला की ओर आ रहे थे, तो रोही से उनके मतलब गाड़ी से रोही भिड़ गया, और जिस मतलब ड्राइविंग सीट पर ये बैठे हुए थे उसी दिशा से वो आया और बहुत ही बुरी तरीके से वो भिड़ गया और पलट कर दूसरे पार वो चला गया। जहाँ पर ये बैठे हुए थे वहाँ पर उनको कुछ भी नहीं लगा, परंतु बाजू में जो उनके बैठा हुआ था उसके ऊपर पूरा कांच का चूरा गिर गया, उसकी नीज इंजर्ड हो गई, परंतु पीएन को कुछ भी नहीं हुआ। पीएन का उस समय पे ये गवाही थी कि उनके शब्द ये थे कि मला असं वाटतं की देवाने माझ्या अवतीभोवती कुंपण बांधून ठेवलेले होते। ये उनके जीवन की गवाही है। तो वास्तव परमेश्वर पिता मालूम है क्या, यदि वो कहता है, वो अपने वचनों का एकदम पक्का सच्चा परमेश्वर है, वो कहता है यदि कि मैं आपकी रखवाली करता हूँ, तो वास्तविक तौर पे वो निरंतर हमारी ओर देखता है और वह सचमुच हमारी रक्षा करता है। सचमुच ऐसे परमेश्वर के लिए बहुत बहुत धन्यवाद, और इन वचनों के द्वारा परमेश्वर आप सभी के जीवनों को आशीर्वादित करें। थँक्यू। यावेळेस आपण प्रभुदेव बापाची स्तुती करूया, आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ प्रभुदेव बापाला सादर करूया। क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण काही वेळ आपल्या प्रभुदेव बापाला उंचावूया। क्वायर यावेळेस पुढे येईल। हा सुंदरसा वेळ परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या जीवनासोबत दिलेला आहे, जोडलेला आहे, त्याबद्दल परमेश्वराला मान, महिमा, गौरव, सन्मान ते आपल्या जिवंत परमेश्वराला। आणि ज्याप्रमाणे दावीद 150 भजन संहितामध्ये म्हणतो की डफ वाजवून, नृत्य करून, आनंदाने त्याच्या जवळ या, गीत गात त्याच्या जवळ या। तर आपण गीत गात त्याच्या जवळ जाऊ, हे नाही बघायचं की आपल्या शेजारी कोण बसलेलं आहे, काय, याच्याकडे लक्ष नका देऊ, तर फक्त परमेश्वराकडे लक्ष द्या। तर पहिलं गीत आपण गाऊ, उपासना संगीत यामधील सॉन्ग नंबर आहे 234, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या। ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, मागे लागी त्याच्या कान घे, मागे लागी त्याच्या कान घे, कान घे की त्याशी बोलतो मधुर, कान घे की त्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर दार तुझे, उघड सत्वर दार तुझे, तगलाग मला उभा ठाकूनिया, तगलाग मला
गीत गाऊ आपण. उपासना संगीत सॉन्ग नंबर आहे 245, पतिता ए चल सूची वायाला. पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशु पदास धरी, सिंधु मधुनि दरायाला, प्रभु येशु कृपास धरी. प्रभुच्या दरवाज्या पदा, जगदुधारक गुरु राजाचा, तुझा पद मुक्ती पदा. प्रभु येशु क्षितिवरी आलाया, भगतोची समर्थ सखा, अदपाशा चढकरी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या दरवाज्या पदा, जगदुधारक गुरु राजाचा, तुझा पद मुक्ती पदा. मानविको पतित सखा दे, पद मुक्ती विनम्र जना, मनुनी तू शरण तया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या दरवाज्या पदा, जगदुधारक गुरु राजाचा, तुझा पद मुक्ती पदा. अनुजाच्या हरी अवघ्या धापा, प्रणती करुणा करीतो, प्रभु पाशी चलत जुनी बापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या दरवाज्या पदा, जगदुधारक गुरु राजाचा, तुझा पद मुक्ती पदा. पुढचं एक गीत गाऊ आपण. सर्वांना येणारं असंच आहे. मुक्ती दिलाय येशूनाम, शांती दिलाय येशूनाम. टाळ्या वाजून आपण गीत गाऊ. Shuna,
पुढचं एक गीत घेऊ आपण. सर्वांना येणारं असंच आहे. आपण सर्वजण उभं राहू आणि प्रार्थनेमध्ये जात असताना एक गीत गाऊ. तेरा लहू बडा किमती आहे. खरोखर परमेश्वराचं रक्त हे आपल्याला सर्व आपल्या अपराधांपासून, आपल्या पापांपासून, आपल्या श्रापांपासून मुक्त करते. आपल्याला प्रभूचं रक्त हे आजाद करतं, गुलामगिरीच्या पापातून आजाद करतं. तर आपण आपले डोळे लावू आणि परमेश्वराकडे आपलं लक्ष लावू. आणि आपलं जर दुःख असेल, इथं बसलेला प्रत्येकजण, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, मनस्थिती वेगळी आहे, परंतु हा समय आहे. या समयामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आहात ती परिस्थिती घेऊन त्या परमेश्वराजवळ जा आणि स्वर्गाचे दरवाजे ठोका. परमेश्वर नक्की आपल्या लेकरांसाठी उघडतो. आणि खरं विश्वास करा, प्रभू तुमची जी काही समस्या आहे, दुःख आहे, ते सोडवणारा परमेश्वर आहे आणि अद्भुत रीतीने कार्य करणारा परमेश्वर आहे. तर आपलं मन त्याच्याकडे लावू आणि हे गीत गाऊ. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पिता, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करता दे बाप्पा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद दे बाप्पा. या सुंदरशा वेळेसाठी, या सुंदरशा क्षणासाठी धन्यवाद दे बाप्पा. दे बाप्पा, तुझ्या मंदिरामध्ये भक्ती करण्याची तू संधी दिली दे बाप्पा, हा तुझा आशीर्वाद आहे दे बाप्पा. परमेश्वर पिता, खरोखर तुझे आभार मानते दे बाप्पा, तुला धन्यवाद म्हणते दे बाप्पा. परमेश्वर पिता दे बाप्पा, आमच्या अपराधांची, आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. हो परमेश्वर पिता दे बाप्पा,
प्रति दिवस या जीवनामध्ये चालत असताना दे बापा आमचा हात पकडून आम्हाला चालव. हर एक वाईट मार्गापासून आम्हाला तू दूर ठेव. सैतानाच्या हर एक मोहापाशापासून, हर एक त्याच्या चालबाजीपासून आम्हा प्रत्येक लेकराला तू दूर ठेव परमेश्वर पिता. तर आम्हाला तुझ्यात वाढव, तुझ्यामध्ये घे परमेश्वर पिता दे बापा आम्हाला. आणि आमची उन्नती होऊ दे, आध्यात्मिक उन्नती होऊ दे प्रभूजी. इथं बसलेल्या प्रत्येक तुझ्या मुलावर, तुझ्या प्रत्येक मुलीवर तू आशीर्वाद तू दे परमेश्वर पिता. आणि प्रत्येकाची आमची आत्मिक उन्नती होण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत तू कर परमेश्वर पिता. आज तुझ्या मंदिरात कुणी दुःखी असेल परमेश्वर पिता, त्यांचे अश्रू तू पुस परमेश्वर पिता. कुणी कुठल्या समस्येमधून जात असेल परमेश्वर पिता, त्या समस्येतून त्यांना तू बाहेर काढ परमेश्वर पिता. आणि परमेश्वर पिता तुझी दया कृपा आम्हा प्रत्येकावर तू दे परमेश्वर पिता. तू हृदय पाहणारा परमेश्वर आहे दे बाप्पा. परमेश्वर पिता दे बाप्पा आम्हा प्रत्येकासोबत तू राहा. येणारं वचन जे आहे दे बाप्पा ते आम्हाला समजण्यासाठी ज्ञान बुद्धी तू पुरव दे बाप्पा. त्या वचनानुसार चालण्यासाठी मदत कर दे बाप्पा. आमचे जे पाऊल आहेत दे बाप्पा ते आमचे पाऊल तू सांभाळ. जीवनात चालत असताना दे बाप्पा आम्हाला सहाय्य मदत तू कर परमेश्वर पिता दे बाप्पा. हे जे काही दे बाप्पा आम्ही गीते गायली दे बाप्पा परमेश्वर पिता ही केवळ तुझ्यासाठी आहेत दे बाप्पा. ती तुला समर्पित करतो दे बाप्पा. तुला मान्य असो ग्रहण असो परमेश्वर पिता. तुझी दया कृपा आम्हा प्रत्येक लेकरा बाळावर तू दे परमेश्वर पिता दे बाप्पा. ही लहानशी विनंती प्रार्थना दे बाप्पा तुझ्या गोड पवित्र आणि प्रिय नावाने मागते येशू ख्रिस्ता, आमेन. यावेळेस आपण संदेशाकडे जाऊया आणि आज परमेश्वर देई बापाच्या वचनांकडे लक्ष लावत असताना कलसेकरास पत्र आपण काढूया. कलसेकरास पत्र याचा अध्याय 1 आणि त्यामधून वचन 18 यावेळेस आपण वाचणार आहोत. कलसेकरास पत्र याचा अध्याय 1 आणि त्यातून वचन 18. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आदी मृतांमधून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. प्रार्थना करूया. महान आणि प्रेमळ देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुला गौरवितो. प्रभू देई बापा, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत प्रभू, आणि तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत. तुझं ऐकण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी आम्ही आमचे कान तुझ्याकडे लावतो. आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, प्रेमळ देई बापा, तू सहाय्य कर, तू आमच्याशी बोल, आमच्या उणीवा दाखव प्रभू, आमची सुधारणूक कर. आणि तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने प्रभू तू आमच्यासोबत बोलून आम्हाला नवीन कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत प्रभू. आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. परमेश्वर देईबापाचं वचन आम्ही वाचतो की तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. मागच्या रविवारी आपण या विषयाला सुरुवात केली, ज्यामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे. म्हणजेच मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. या विषयाला आपण मागच्या रविवारी सुरुवात केली आणि बऱ्याच महिन्यांनंतर जेव्हा आम्ही भक्ती मंदिरामध्ये, चर्चमध्ये भक्ती करण्यासाठी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रभू देईबाप आमच्यासोबत काय बोलतो याकडं ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष लावलं, प्रभू आम्हा सर्वांसोबत बोलतो की मंडळी माझं शरीर आहे, मंडळी माझं शरीर आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं शरीर या नात्याने जी तुमची आणि माझी जबाबदारी आहे, जी तुमची आणि माझी कर्तव्य आहेत, त्याकडं आम्ही या दिवसांमध्ये पाहत आहोत. त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि मागच्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर या नात्याने जी पहिली जबाबदारी, जे पहिलं कर्तव्य आम्ही पाहिलं ते म्हणजे आम्हाला या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये ऐक्यतेसाठी झटत राहायचं आहे. प्रभू म्हणतो मंडळी माझं शरीर आहे आणि या शरीरामध्ये ऐक्य राखण्यासाठी तुम्ही झटा,
तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही संघर्ष करा, तुम्ही झटा. आणि मग आम्ही त्या ठिकाणी पाहिलं की कोणती कारणं आहेत की ज्यामुळं या ऐक्यतेवरती ज्याचा परिणाम होतो, ज्याचा परिणाम फुटी, ज्याचा परिणाम वाद कलह होतात, कशामुळं त्या होतात यावरती आपण मागच्या रविवारी आम्ही पाहिलं. ज्यावेळेस आम्हाला प्रभू म्हणतो की तुम्ही झटा म्हणजेच नेमकं काय करा, आम्हाला कोणासोबत संघर्ष करायचा आहे, आम्हाला कोणासोबत झटायचं आहे, यावरती देखील आम्ही मागच्या रविवारी विचार केलेला आहे. आणि आम्ही थोडक्यामध्ये पाहिलं की ऐक्यतेचे काय परिणाम आहेत, त्याचं काय आशीर्वाद मंडळीला आहेत, शरीराला आहेत. आज पुढं जात असताना जी दुसरी जबाबदारी आहे त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि ती दुसरी जबाबदारी, आमचं दुसरं कर्तव्य आहे की ख्रिस्ताचं शरीर या नात्याने आम्हाला त्याचं आज्ञा पालन करायचं आहे. ख्रिस्ताचं शरीर या नात्याने आम्हाला त्याचं आज्ञा पालन करायचं आहे. आता जे लोक मेडिकल फील्डमध्ये काम करतात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना माहीत आहे की मस्तक आणि शरीर हे कसं जुळलेलं आहे, आमचं शरीर हे कसं काम करतं हे त्या लोकांना माहीत आहे. आणि आम्हा प्रत्येकाला देखील हे थोडंसं ज्ञान आहेच की जोपर्यंत माझ्या मस्तकाकडून माझ्या शरीराला एखादी आज्ञा प्राप्त होत नाही तोपर्यंत माझं शरीर काम करत नाही. आम्हाला माहीत आहे की मला साधा हात जरी उचलायचा आहे तर हा माझा हात माझ्या या ठिकाणी जुळलेला पाहिजे. जर एखाद्या परिस्थितीमध्ये आमच्या शरीराचा एखादा अवयव किंवा एखादा भाग, त्याचा संबंध या मस्तकाबरोबर जर तुटला तर त्याचा काय परिणाम होतो आम्हाला माहिती आहे की अर्धांग वायू, पॅरलाइज, किंवा आम्हाला आमच्या त्या शरीराची, त्या भागाची, त्या अवयवाची हालचाल करता येत नाही. आजार आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो, संबंध त्या ठिकाणी तुटलेला आहे. मस्तक आणि शरीर ही जी रचना आम्हाला समजते त्यावरून आम्हाला दिसून येतं की आमचं शरीर जे आहे हे मस्तकाच्या सर्व आज्ञेचं पालन करतं. मग मंडळी जर ख्रिस्ताचं शरीर आहे तर या शरीराने, या शरीरातील प्रत्येक अवयवाने त्या ख्रिस्ताचं, जो आमचा मस्तक आहे, त्याचं किती विशेष करून आज्ञा पालन करायला पाहिजे, किती विशेष करून आज्ञा पालन करायला पाहिजे. आम्ही पाहिलं की जेव्हा आजार आहे तेव्हा हे आज्ञा पालन होणार नाही. आम्ही पाहतो की जेव्हा संबंध तुटलेला आहे, जेव्हा संबंध बिघडलेला आहे तेव्हा हे आज्ञा पालन होत नाही. तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. हे शरीर जे मस्तकाशी जुळलेलं आहे, प्रत्येक जण, तुम्ही आणि मी, आपण प्रत्येक जण. आणि म्हणून आज प्रभू आम्हा प्रत्येकासोबत याद्वारे बोलतो की ख्रिस्ताचं शरीर या नात्याने आम्हाला त्याचं आज्ञापालन करायचं आहे. मग आता ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो आम्हाला पुष्कळ आज्ञा पाहायला भेटतात. डाव्या बाजूलाच 10 आज्ञा लिहिलेल्या आहेत, पुष्कळ आज्ञा आहेत. जर आम्ही आज प्रत्येक आज्ञेचा विचार केला, प्रत्येक आज्ञेवरती मनन केलं तर एका दिवसात संपवणं शक्य नाही. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला, त्याच्या शरीराला जी एक विशेष आज्ञा देतो, जी आज्ञा, त्या एका आज्ञेचं पालन करणे म्हणजे संपूर्ण नियमशास्त्राचं पालन करणे असा त्याचा अर्थ आहे. ती एक आज्ञा जी तुमची आणि माझी ओळख आहे, त्या एका आज्ञेवरती आपण आज काही वेळ विचार करूया. आणि ती आज्ञा आम्हाला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पाहायला भेटते. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा अध्याय 13 आणि त्यातून वचन 34 आणि 35 या ठिकाणी आपण वाचूया. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा अध्याय 13 आणि त्यातून वचन 34 आणि 35 काय म्हणतो प्रभू या ठिकाणी?
मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तो म्हणतो मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. ही एक आज्ञा जिचं पालन म्हणजे सर्व नियमशास्त्राचं पालन. ही एक आज्ञा शिष्यांसोबत बोलत असताना प्रभू म्हणतो त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियांनो, आज प्रभुदेव बाप त्याच्या वचनांच्या द्वारे त्याच्या शरीराबरोबर तुम्ही आणि मी जे त्याचे अवयव आहोत ते आम्हा प्रत्येकाबरोबर बोलतोय, एकमेकांवर प्रीती करा. ही आज्ञा आहे जी तुम्हाला आणि मला प्राप्त होत आहे. एकमेकांवर प्रीती करा. प्रियांनो, आम्ही का बरं एकमेकांवर प्रीती करायची आहे, किंवा ही जी आज्ञा या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते, का ह्या एका आज्ञेचं एवढं मोठं महत्त्व आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे? काय कारण आहे या एका आज्ञेकडं एवढा फोकस करण्याचं? हा विषय असा आहे प्रियांनो, आम्ही या विषयावर किती जरी बोलत राहिलो तरी त्यामध्ये काही ना काही आमच्यासाठी नवीन आहेच. का बरं या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की प्रभू म्हणतो एकमेकांवर प्रीती करा? प्रियांनो, त्याचं पहिलं कारण हे आहे की प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. जर आम्ही नीतिसूत्रे 10 आणि वचन 12 जर पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं नीतिसूत्रे 10 आणि 12 मध्ये की द्वेष वैर कलह उत्पन्न करीतो, परंतु प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. वैर कलह उत्पन्न करतो, परंतु प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. आता लक्षात घ्या की तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं शरीर आहोत, त्याचे अवयव आहोत, परंतु आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही. आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही. आपल्या प्रत्येकांमध्ये उणिवा आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेत. कोणीही परिपूर्ण नाही. आणि मग ख्रिस्ताचं शरीर या नात्याने जेव्हा आम्ही एकत्र येतो, ख्रिस्ताचं शरीर या नात्याने ज्यावेळेस आम्ही एक आहोत, आणि मग जर आम्ही एकमेकांचे दोष एकमेकांना दाखवत राहिलो किंवा आम्ही एकमेकांवर आरोप करत राहिलो, तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की द्वेष कलह उत्पन्न करीतो. द्वेष कलह उत्पन्न करीतो. जर आम्ही एकमेकांचा न्याय करत राहिलो तर प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटेल की त्याचा परिणाम कलह, त्याचा परिणाम वाद त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला असं म्हणण्यात आलेलं आहे की प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. ज्यावेळेस तुम्ही आणि मी सर्वजण एकत्र आहोत, ख्रिस्ताचं एक शरीर आहोत, आणि जर आम्ही एकमेकांवर प्रीती करतो तर प्रियांनो, प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. जर आम्ही प्रीती करतो तर मग आम्ही एकमेकांना दोष देत राहत नाही. आम्ही एकमेकांचा न्याय करत राहत नाही. आम्ही नेहमी वाद करत राहत नाही. एकमेकांचे अपराध आम्ही दाखवत नाही जर आम्ही प्रीती करतो तर. कारण प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. त्याची गरज तुम्हाला आणि मला आहे. कारण आपण कोणीही परिपूर्ण नाहीये. आपण कोणीही परिपूर्ण नाही. आणि म्हणून प्रभू आम्हाला म्हणतो की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. जर आम्ही प्रीती करणार नाही तर आम्ही एकत्र राहू शकणार नाही. ख्रिस्ताचं शरीर म्हणून या शरीरामध्ये जी ऐक्यता हवी आहे ती त्या ठिकाणी टिकून राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की मागच्या रविवारी देखील इफिसकरासच्या पत्रामध्ये आम्ही पाहिलं, प्रभू म्हणतो की सर्व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. कारण प्रीती सहनशील आहे. कारण प्रीती सहनशील आहे. तुम्ही पहा, कधी कधी लेकरं जे आहेत आई वडिलांना खूप त्रास देतात.
कधी कधी लेकरांमुळं आई वडील रडतात, दुःखी होतात. परंतु प्रियांनो, आई वडील लेकरांना दूर करतात काय? लेकरांनी किती जरी दुखवलं, लेकरांनी किती जरी त्रास दिला, त्यांच्याकडून आई वडिलांना किती जरी त्रास झाला, तरी शेवटी आई वडील लेकरांना जवळच करतात. का बरं बाबा? कारण ते त्यांच्यावरती प्रीती करीतात. ते त्यांच्यावरती प्रीती करीतात. प्रीती अपराधांवरती झाकण घालिते. आणि त्याचीच गरज मंडळीमध्ये तुम्हाला आणि मला आहे. ख्रिस्ताचं शरीर या नात्याने प्रभू आम्हाला म्हणतो, एकमेकांवरती प्रीती करा. प्रियांनो, प्रीती जे आहे ते नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन होय, म्हणून आम्हाला प्रीती करायची आहे. मी आधी देखील तुम्हाला सांगितलं की प्रीती ही जी एक आज्ञा आहे, या एका आज्ञेचा परिणाम म्हणजे पूर्ण नियमशास्त्राचं पालन. रोमकरास पत्र अध्याय 13 आणि वचन 8 मध्ये तो असं म्हणतो, एकमेकांवर प्रीती करणे याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करीतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. रोम 13:8, जो प्रीती करीतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. का मी हे वचन तुमच्या समोर ठेवलं किंवा का हा विचार मी तुमच्या समोर ठेवत आहे? त्याचं कारण हे आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमची धार्मिकता, तुमचं नीतिमत्व हे शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा अधिक झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. तुमचं आणि माझं नीतिमत्व, तुमची आणि माझी धार्मिकता जी आहे शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा देखील अधिक झाली पाहिजे. मग शास्त्री आणि परुषी यांची धार्मिकता, यांचं नीतिमत्व कशावर अवलंबून होतं? कोण सांगेल? नियमशास्त्र. कशावर आधारलेलं होतं? नियमशास्त्र. नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन करण्याच्या द्वारे ते स्वतःचं नीतिमत्व स्थापन करू पाहत होते. परंतु आम्हाला माहिती आहे की ते करण्यामध्ये ते उणे पडले. नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन त्यांना करता आलेलं नाहीये. परंतु या ठिकाणी ही आज्ञा आम्हाला दिसून येते की जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळलेलं आहे. यामध्ये तुमची आणि माझी धार्मिकता, यामध्ये तुमचं आणि माझं नीतिमत्व जे आहे ते शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा देखील अधिक केल्या जातं. तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं शरीर आहोत. काय आवश्यकता आहे? तुम्ही आणि मी या ठिकाणी का आहोत? यासाठी की तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गामध्ये असावं. त्या मस्तकाची इच्छा आहे की ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असावं. जे त्याचं वैभव त्याला पित्यापासून मिळालेलं आहे ते तुम्ही आणि मी पाहावं, ही त्याची इच्छा आहे. आणि तो म्हणतो की तुमचं नीतिमत्व, तुमची धार्मिकता शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा अधिक झाली पाहिजे. या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की प्रीती करण्याच्या द्वारे तुमची आणि माझी धार्मिकता त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. प्रियांनो, तिसरी गोष्ट, का आम्हाला प्रीती करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे? का मंडळीने, या शरीराने एकमेकांवरती प्रीती करायची आहे? कारण प्रियांनो, प्रीती करणे हा आमच्या विश्वासाचा परिणाम होय. प्रीती करणे हा आमच्या विश्वासाचा परिणाम होय. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावरती जर विश्वास ठेवतो, तुम्ही आणि मी जर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रीती असणारच. ज्या प्रकारे कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे, ज्या प्रकारे क्रिये वाचून, कृती वाचून विश्वास निष्फळ आहे, त्याचप्रमाणे प्रीती वाचून आमचं ख्रिस्ती जीवन देखील व्यर्थ आहे. पाऊल करिंथकरास पत्राच्या 13व्या अध्यायात स्पष्टपणे म्हणतो की मला खूप ज्ञान असलं, मला खूप भाषा येत असल्यात, तो म्हणतो की माझा विश्वास एवढा दृढ असला की मी डोंगर देखील ढळवे, एवढा माझा विश्वास मजबूत असला,
तो म्हणतो की मी माझं सर्व काही दान करून टाकलं, तरीही जर माझ्या ठाई प्रीती नाही तर या सर्व गोष्टी व्यर्थ आहे. माझं ज्ञान व्यर्थ, माझा विश्वास व्यर्थ, माझा दान धर्म व्यर्थ, सगळं व्यर्थ जर माझ्या ठाई प्रीती नाही तर. परमेश्वराचं वचन अगदी स्पष्ट सांगतं की जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही. आज तुम्हाला आणि मला, तुमचा आणि माझा मस्तक आज्ञा देऊन सांगतो की एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांवर प्रीती करा. मग आता आम्हाला प्रीती करायची आहे. का करायची आहे हे आम्ही पाहिलं. कशी करायची आहे, कशी करायची आहे ते देखील प्रभू ख्रिस्ताने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. कशी करायची आहे तर तो म्हणतो, जशी मी तुमच्यावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. जशी मी तुमच्यावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसोबत बोलत आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीसोबत बोलत आहे. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. मग प्रियांनो, आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने कशी प्रीती केली. त्याच्या निवडीमध्ये आम्हाला त्याची प्रीती दिसून येते. योग्यता नसतानाही त्याने जी तुमची आणि माझी निवड केलेली आहे ही त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर केलेली प्रीती आहे. तो या भूतलावरती आहे आणि तो चालतोय आणि चालताना तो पाहतो की मासे मारण्याचं काम चालू आहे आणि तो त्यांना म्हणतो की माझ्या मागं या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे त्याने शिष्यांना निवडलं, लोक त्यांच्याकडे पाहताना लोक म्हणायचे की हे ते गालिली, हे अशिक्षित लोक, हे अडाणी लोक, हे लोक. परंतु देवाने त्यांच्या जीवनात किती मोठा बदल घडवून आणला. आज जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःकडे पाहता, आज ज्यावेळेस आम्ही एकमेकांकडे पाहतो, आपल्या स्वतःकडे पाहतो, आम्हाला दिसून येतं की आमच्यापेक्षाही ज्ञानी, आमच्यापेक्षाही चांगले, कदाचित आमच्यापेक्षाही धार्मिक प्रवृत्तीचे लोक जगात असतील, परंतु आज तुमची आणि माझी निवड करण्यात आलेली आहे. आमची योग्यता नसताना आमची निवड त्यांनी केली, आमच्यावर प्रीती केली. पुष्कळदा आम्ही ज्यावेळेस प्रीती करतो ना, आम्ही पाहतो की हा व्यक्ती माझ्या प्रीतीच्या योग्यतेचा आहे का, मी याच्याशी चांगलं बोलावं का, खरंच त्याची गरज आहे का, मी याच्यावर प्रेम करायला पाहिजे काय. पुष्कळदा आम्ही प्रीती करत असताना योग्यता अयोग्यता भेदभाव त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. जर प्रियांनो, आम्ही आमच्या प्रीतीमध्ये जर भेदभाव आहे तर आम्ही ख्रिस्तासारखी प्रीती करत नाही. जर एखादा व्यक्ती आम्हाला असं वाटतो की नाही, त्याचं आणि माझं स्टँडर्ड हे वेगळं आहे, तो माझ्या त्या योग्यतेचा नाही, तो माझ्या पंक्तीस बसण्याच्या योग्यतेचा नाही, मला त्याच्यावर प्रेम करायचं नाही, मला त्याच्यावर प्रीती करायची नाही, तर तुम्ही आणि मी करत असलेली प्रीती ही ख्रिस्तासारखी प्रीती नाही, ही ख्रिस्तासारखी प्रीती नाही. तुमची आणि माझी योग्यता नसतानाही त्याने निवड केली आणि प्रीती केली आणि शेवटपर्यंत प्रीती केली. आम्हाला माहित आहे की ज्या शिष्यांची प्रभूने निवड केली त्यामध्ये एक यहुदा इस्करियोत देखील आहे की जो प्रभूला धरून देणार आहे, ज्याने प्रभूला धरून दिलं. परंतु तुम्ही पहा, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने इतर 11 शिष्यांवर प्रीती केली तशीच त्याने यहुदा इस्करियोतवर देखील केली. हा मला धरून देणार आहे, याच्यामुळं मला किती त्रास होणार आहे हे माहीत असतानाही त्याने त्याच्यावरती प्रीती केली. त्याने भेदभाव केला नाही, शेवटपर्यंत प्रीती केली. पुष्कळदा आम्ही प्रीती करण्याचा प्रयत्न करतो, एकदा दोनदा तीनदा, जाऊ दे, ह्या व्यक्तीमध्ये काही बदलच होत नाही, तो असाच आहे, तो सुधरतच नाही, आम्ही दोष देत प्रीती करण्याचं थांबवून टाकतो, आम्ही संबंध तोडून टाकतो. परंतु आम्हाला ते करायचं नाही आहे. आम्हाला शेवटपर्यंत प्रीती करायला आमच्या प्रभू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जशी मी तुमच्यावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. प्रभू येशू ख्रिस्ताने वैऱ्यांसाठी, शत्रूंसाठी त्यांचा नाश होऊ नये म्हणून स्वतःला वधस्तंभावरती अर्पण केलं. आणि ज्यावेळेस आम्ही वधस्तंभाकडे पाहतो, त्या वधस्तंभावर ज्यावेळेस आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम दिसून येतं, प्रियांनो, प्रीतीचा तो सर्वोच्च बिंदू आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल.
प्रीतीचा सर्वोच्च बिंदू जर कोणाला पाहायचा असेल तर आम्ही वधस्तंभावर असलेल्या त्या येशूकडं आणि त्याच्या कृतीकडं बघावं. तुम्हाला आणि मला देखील तशीच प्रीती करण्याकरिता त्याने सांगितलेलं आहे. वैऱ्यांवरती, शत्रूंवरती, जे तुमचा छळ करतात, जे तुम्हाला अपमानित करतात, जे तुमचा द्वेष करतात, ज्यांनी तुमचं पुष्कळ नुकसान केलेलं आहे, प्रभू म्हणतो प्रीती करा, एकमेकांवर प्रीती करा. ही ख्रिस्ताची प्रीती आहे. आम्हाला ख्रिस्तासारखी प्रीती करायची आहे प्रियांनो. कारण तो म्हणतो की यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियांनो, हे ख्रिस्ताचं शरीर आहे जे त्याच्या आज्ञेत आहे. हे कशावरून दिसेल? प्रीतीवरून. तो म्हणतो जर तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. प्रियांनो, ऐक्यता हे या शरीराचं बळ, सामर्थ्य आहे, ज्या ठिकाणी आशीर्वाद आहेत. आणि प्रभू आज तुम्हाला आणि मला एकमेकांवर प्रीती करायला सांगत आहे. आमच्या मस्तकापासून आमच्या एखाद्या अवयवाला एखादी आज्ञा प्राप्त झाली, किती वेळ लागतो ॲक्शन होण्यासाठी? अगदी क्विक, नाही? अगदी क्विक. आज जेव्हा प्रभू या शरीरासोबत बोलतो, आज जेव्हा प्रभू या शरीरातील प्रत्येक अवयवासोबत बोलत आहे, आम्ही किती वेळ घेणार आहोत त्या ॲक्शनसाठी? ही आज्ञा ज्यावेळेस आम्हाला आज प्राप्त होत आहे, आपण किती वेळ घेणार आहोत ती कृती करण्यासाठी, ती प्रीती करण्यासाठी? जर तुम्ही आणि मी त्या मस्तकाबरोबर जुळलेले आहोत, जर कुठल्याही प्रकारचा आजार, विकार नाही, तर आम्ही क्षणभराचाही वेळ आम्ही घेणार नाही त्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी, एकमेकांवर प्रीती करण्यासाठी. प्रभू देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकडं आलेलं आहे, आज त्यामधून तो आमच्यासोबत काय बोलत आहे. जेव्हा या मस्तकाकडून या प्रत्येक अवयवाला ही आज्ञा प्राप्त झाली, काय आम्ही आमच्या त्या वैऱ्यांना, शत्रूंना याच क्षणी क्षमा केलेली आहे? आज प्रीतीची ती कृती करण्याची आमची तयारी झालेली आहे काय? ती तयारी आमची झालेली आहे काय? आज प्रभू हा मस्तक आम्हाला आज्ञा देऊन म्हणतो एकमेकांवर प्रीती करा. प्रभू देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव सन्मान देतो. प्रभू पुष्कळदा प्रभू आम्ही आमचं मन कठीण करतो, पुष्कळदा आमच्या प्रीतीमध्ये भेदभाव आहे. प्रभू आमची क्षमा कर, आमची क्षमा कर. पुष्कळदा प्रभू आम्ही निराश होतो, थकून जातो, तू आमची क्षमा कर. प्रभू देई बापा, तू आमची क्षमा कर राजा, आणि आज आमचं सहाय्य कर. प्रभू बापा, जी आज्ञा तू आज आम्हा प्रत्येकाला दिली, त्या आज्ञेप्रमाणे आम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी तू आमच्यावर प्रीती केली तशी करावी. प्रभू याकरिता आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही त्यासाठी स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवा परात्पर सत्यारा खालीवर तो पाप पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती,
आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सतत असो. आमेन.